सोलापूर जिल्हा परिषदेत शिंदे सेनेचा नवा गटनेता चरणराज चौरे यांची एकमताने निवड. शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत निर्णय. तर विकासाचा चेहरा, निधीचा शिल्पकार, शेतकरी सामान्यांचा बुलंद आवाज म्हणून चौरे यांची ओळख आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिंदे सेना गटनेतेपदी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य चरणराज चौरे यांची एकमताने निवड करण्यात आली. पंढरपूर येथे पार पडलेल्या शिंदे सेना पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सांगोल्याचे पाणीदार माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. या निवडीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेत शिंदे सेनेच्या राजकीय वाटचालीला नवी दिशा मिळाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. चरणराज चौरे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पेनूर जिल्हा परिषद गटामधून भाजपाचे उमेदवार रामदास चौरे यांची यावर मात करून विजय संपादन केला होता. शिवसेना पक्षामध्ये राहून गेल्या अनेक वर्षापासून चरणराज चौरे यांनी विविध पदावर जबाबदारीने काम केलेले आहे. तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख तसेच जिल्हा प्रमुख म्हणून देखील पक्ष संघटना मजबूत करताना त्यांनी जनतेशी थेट संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवण्यावर देखील भर दिलेला आहे. राजकारणात केवळ भाषणावर नव्हे तर प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारा नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मोहोळ तालुक्यासाठी मंजूर करून रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण व ग्रामविकासाच्या अनेक कामांना त्यांनी गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या विकासात्मक कामांच्या जोरावरच त्यांनी जनतेचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे आणि त्याच विश्वासातून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही निवडून गेलेले आहेत. गटनेतेपद स्वीकारल्यानंतर बोलताना चरणराज चौरे म्हणाले की हा सन्मान माझा वैयक्तिक नसून शिंदे सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. जिल्हा परिषद गटनेते म्हणून काम करताना शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी ठामपणे लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.